नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी मेथी आणि पालक यांच्या पुऱ्या करते आहे. मसाला पुरी म्हटलं तरी चालेल. इथं अर्धा जुडी पालक आणि अर्धा जुडी मेथी मी साफ करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हे मी 2-3 वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घेते आहे. मेथी पालक जर घरी कोणी खात नसेल तर अशा प्रकारच्या पुऱ्या केल्या तर परत परत मागून खातील. एका पातेल्यात मी पालकाची पानं आणि मेथीची पानं घालून घेते आहे. कसं हिरवंगार दिसतंय बघा. त्यात थोडंसं पाणी घालते आहे वाफवून घेण्यासाठी आणि पानं जरा वर खाली करून घेते आहे. गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवर मी हे पातेलं पानं वाफवण्यासाठी ठेवते आहे. थोडंसं मीठ घालून घेते आहे. पालकामध्ये क्षार जास्त असतातच, त्यामुळं थोडंसंच घालायचं आहे. पानं थोडीशी वर खाली करून घेते आहे आणि मेथी आणि पालक वाफवून घेते आहे, ब्लँच करून घेते आहे. आपली मेथी आणि पालक वाफवून झालेली आहेत. त्याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि गॅस बंद करून घेतलेला आहे. आता मिश्रण कोमट झालेलं आहे. ही पानं काढून मी आता मिक्सरमध्ये घालते आहे आणि वाटून घेते आहे, म्हणजेच प्युरी तयार करून घेते आहे. आता हे जे वाफवलेलं पाणी आहे ते आपण आमटी भाजीमध्ये घालू शकतो किंवा पुऱ्या भिजवताना समजा पाणी लागलं तर हेच पाणी आपण वापरू शकतो. थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि हे मिश्रण मी आता वाटून घेते. मस्त आपली प्युरी छान तयार झालेली आहे. रंग तर इतका सुंदर आलेला आहे. बाकीचं पुऱ्यांसाठी लागणारे साहित्य मी इथं घेतलेलं आहे. आमच्या या चॅनलवर पाकातल्या पुऱ्या, राजगिराच्या पुऱ्या ह्या रेसिपीज उपलब्ध आहेत, त्या तुम्ही नक्की बघा. गॅस चालू करून छोट्या कढईमध्ये मी 3 चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे. मेथी पालक प्युरी मी एका पसरट भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. कणिक घातलेली आहे. एकूण 3 वाटी मी कणिक घेतलेली आहे. 2 चमचे डाळीचं पीठ, 2 चमचा बारीक रवा घातलेला आहे. थोडंसं मीठ घातलेलं आहे. जिरं घातलेलं आहे. गरम मसाला पण थोडा घातलेला आहे. जिरं मिरची यांचा ठेचा घातलेला आहे. तुम्ही पाहिजे असेल तर लसूण पण घालू शकता ठेचून. ओवा 1 ते 1.5 चमचा हातावर चोळून घातलेला आहे. पांढरे तीळ घातलेले आहेत, त्याच्यामुळं पुऱ्या दिसतात पण छान आणि चव पण छान येते. सगळं मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे. आता कडकडीत केलेलं तेल मी या मिश्रणावर घालून घेते आहे. मोहन घातल्यामुळं आपल्या पुऱ्या खुसखुशीत होतात. तेल गरम होतं म्हणून मी चमच्याने सगळं पीठ एकत्र करत आहे. उरलेली कणिक मी घालून घेते आहे. एकूण 3 वाट्या कणिक मी घेतलेली होती. आता हाताने मी सगळी कणिक तिंबून घेते आहे, मळून घेते आहे आणि त्याचा छान असा गोळा तयार करून घेते आहे. आपल्याला लागत असेल तर पाण्याच्या ऐवजी उरलेली प्युरी घालायची किंवा मग वाफवलेलं पाणी घालायचं. माझी प्युरी सगळी मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे. कणिक छान अशी मळून घ्यायची आहे. कणकेचा छोटासा गोळा मी तेल तापले की नाही बघण्यासाठी घातलेला आहे. गॅस पेटवून मी आधीच
कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. एक पुरी घातलेली आहे. पुरी छान टम्म फुगती आहे. मस्त. तुम्हाला जशा पाहिजेत तशा रंगावर पुऱ्या तळून घेऊ शकता. तुम्हाला समजा हिरवा रंग पाहिजे असेल तर हे बघा, तुम्ही अशी पण पुरी काढलीत ना, दोन्ही बाजूनी हिरवी, तरीसुद्धा चालते. मला थोड्याशा खमंग आणि किंचित डाग पडलेल्या आवडतात, त्यामुळे मी थोड्याशा सोनेरी रंगावर काढणार आहे. हे बघा, हिरव्या रंगावर पुरी छान तयार झालेली आहे. पुरी लाटताना मध्यम आकाराची लाटून घ्यायची आहे. जाड पण नाही आणि पातळ पण नाही. थोडीशी जाड असली तरी पण चालेल. आणि तुम्ही वाटीच्या साहाय्याने ती कापून एकसारख्या करू शकता, म्हणून मुद्दाम दाखवत आहे. वरून पाहिजे असेल तर तुम्ही तीळ लावू शकता. आत पण आपण घातलेले आहेत. कापून झाल्यावर थोड्याशा कडा जरा लाटून घ्यायच्या आहेत. हे बघा, आपली पुरी कशी टम्म फुगतीये. मस्त. ती पण छान दिसत आहेत. अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत. पुऱ्या छान निथळून घ्या आणि खाली टिश्यू पेपर ठेवला तरी चालेल. मस्त. खरपूस खमंग अशा पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत. आणि ह्या पुऱ्यांबरोबर सॉस किंवा पुदिना कोथिंबीर चटणी, आणखीन आंबट गोड चटणी अशा दोन्ही एकत्र करून मी दिलेल्या आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. पालक आणि मेथी घरात आवडत नसेल कोणाला तर ह्या पुऱ्या दिल्या तर मागून मागून खातील. परत परत भेटणारच आहे. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंद लुटा. धन्यवाद.